नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय मनोरंजक आणि जबरदस्त ट्विस्ट आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सावली आणि सारंग दोघेही आता भयानक सत्याचा गैरसमज दूर होऊन कसे एकमेकांसाठी काय काय करतात आणि तिलोत्तमा आणि इकडे भैरवीचा डाव उधळून लावत आता सावली कशी सारंगची होते, हे सगळे या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्यामध्ये आता इकडे सुशीला ही सारंग समोर येताच आता सुशीला तिलोत्तमाने सांगितल्याप्रमाणे तिचं नाटक सुरू करते. तर सावली आता सुशीलाला म्हणते की तुम्ही एक काम करा ना, अहो तुम्ही आता सारंग सरांना एकदा समजावून बघा ना, कदाचित ते तुमचं ऐकतील. मी प्रयत्न केले पण आता तुम्ही प्रयत्न करा. आणि सावली म्हणते की अहो या ना आणि सारंग शेजारी बसा. तर पटकन सुशीला आता तिचे केस सावरत सारंग शेजारी बसते. आणि आता घाबरतच सुशीला सारंग शेजारी बसते. तर सावली म्हणते की आता त्यांचा हात तुम्ही हातात घ्या. तर आता सुशीला ही कावरीबावरी होऊन हो असे म्हणत इकडे तिकडे बघू लागते. तर बबलू म्हणतो की घ्या त्यांचा हात हातात घ्या. आणि आता इकडे घाबरतच सुशीला सारंगचा हात आपल्या हातात घेते. तर सावली म्हणते की अहो बोला ना, त्यांच्याशी बोला. आणि इकडे आता त्या सुशीला विचार करते की सारंग सरांच्या जर सगळ्या आठवणी म्या इथे सगळ्या सांगितल्या तर सावली ताईंना अजून संशय येईल. आणि लगेच आता सुशीला म्हणते की मग सगळं नाटक बिघडेल, तेव्हा आता मी काय करू. आणि आता सावली म्हणते की सुशीला ताई तुमच्या आठवणींना सांगा ना त्यांना. तर आता सुशीला म्हणते की सांगते. आणि इकडे आता सुशीला म्हणते की सारंग तुम्हाला आठवतं आहे का, आपण हनीमूनला गेलो होतो. तर अमृता बबलू एकमेकांकडे बघतात. आणि आता बबलू म्हणतो की सुशीला वहिनी अहो सारंग शुद्धीवर नाही आहे, काय सांगताय तुम्ही. तर आता बबलू म्हणतो की अमृता वहिनी आता हे तर फक्त डायरेक्टली हनीमूनपर्यंत पोहोचले, अजून कुठपर्यंत पोहोचतील काय माहिती. आणि इकडे आता सुशीला म्हणते की त्या रात्री काय झालं होतं तुम्हाला आठवतं आहे ना. तर इकडे अमृता म्हणते की सुशीला अगं आता ना तुझी मानसिक अवस्था ठीक नाही आहे. आणि अमृता म्हणते की हे बघ तू ना जरा जाऊन फ्रेश होऊन ये आणि मग तुला बरं वाटेल सुशीला. आणि पटकन आता सारंगचा हात आता तिथे ठेवून आता पटकन सुशीला मी फ्रेश होऊन येते असे म्हणत आता बाहेर निघून जाते. अमृता आता बबलूकडे बघते. तर आता बबलू सावलीला म्हणतो की सावली वहिनी बघितली का सारंगची अवस्था काय झाली आहे ती. आणि इकडे आता सावली म्हणते की अमृता वहिनी एक विचारू का. तर अमृता म्हणते विचार ना सावली. सावली म्हणते की सारंग आणि सुशीला ताई यांचा 8 वर्षाचा संसार आहे ना, मग त्या 8 वर्षात त्यांना प्रेमाची एकही आठवण सांगता नाही आली. आणि आता बबलू म्हणतो की त्यांनी सांगितलं ना ते हनीमूनला गेले होते ते. तर अमृता म्हणते की बबलू अरे ओवी झाल्यानंतर त्यांची एखादी आठवण असेल ना ती सांगायची होती. अमृता म्हणते की नुकतीच ती आली आणि सारंगला बघून तिला काही सुचलं नसेल. आणि सावली म्हणते मी फक्त परीक्षा बघत होती आणि मला असं बघायचं होतं की त्यांचा आवाज ऐकून तरी सारंग शुद्धीवर येतील का आणि डोळे उघडतील का. सावली म्हणते की सुशीलाताई त्यांच्या बायको आहेत म्हणून. तर अमृता म्हणते की सावली तुला कळतंय का, सारंग फक्त तुझ्या स्पर्शाला रिस्पॉन्स देतोय. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की वहिनी तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का. बबलूकडे बघत आता अमृता म्हणते विचार. सावली म्हणते की सारंग आणि सुशीला त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत ना. आणि बबलू म्हणतो की हो छान आहेत ते त्यांच्या सुखी संसारात. आणि एवढं जर नसतं तर ओवी झाली असती का आणि हनीमून झाला असता का. आणि अमृता म्हणते की हे बघ सावली तू ना आत्ता सारंगला पेज भरव, नाहीतर पुढे काही खरं नाही, आम्ही बाहेर आहोत. आणि आता अमृता बाहेर जाताच आता सावली विचार करते की मला सारंग आणि सुशीलाच्या नात्याबद्दल शंका काय वाटते. आणि इकडे आता शुभ्रा झोप येत नसते. आणि शुभ्राला झोप येत नसल्यामुळे आता शुभ्रा मोनिकाला म्हणते की मम्मा सांग ना गडेडा कुठे गेला, मी त्याला खूप मिस करते. तर आता मोनिका म्हणते की काय सांगायचं तुला, एका कामासाठी तो बाहेर गेला आहे. आणि आता शुभ्रा म्हणते की तो अबीर आणि त्याची आई आपल्या घरी किती दिवस राहणार आहे. आणि मोनिका म्हणते की ते इथे ना खूप दिवस राहायला पाहिजे आणि कायमचे राहिले तर मज्जाच येईल. आणि शुभ्रा म्हणते का त्या काय आपल्या फॅमिली आहेत का. मोनिका म्हणते किती शहाणपणा भरलाय ग तुझ्यात. आणि इकडे आता मोनिका म्हणते की मी ते सांगणार नाही आहे कारण तू अख्खा गावभर गाजा गाशील, तेव्हा तू झोप. आणि मोनिका आता शुभ्राला झोपवते. तर तेवढ्यात भैरवीचा फोन येतो. आणि पळतच मोनिका भैरवीचा फोन घेते आणि म्हणते की बोला भैरवीजी. तर आता भैरवी म्हणते की मोनिका मी तुझ्या सासूला आता सांगू दमली. आणि भैरवी म्हणते की तेव्हा सावली काही दिवस तिकडे आता नक्कीच राहील, तर तिच्या प्रत्येक गोष्टीची मला माहिती हवी. भैरवी म्हणते की आलं का तुझ्या लक्षात, जर सावली त्या घरात जास्त दिवस टिकली तर तू आणि तुझा नवरा जास्त दिवस टिकणार नाही. आणि मोनिकाकडे बघत
मोनिकाला सांगत आता भैरवी म्हणते की कदाचित तुझे असं सुद्धा होऊ शकतो बरं का, कदाचित तू आणि तुझा नवरा बाहेर असतील, म्हणजे तुमच्या त्या घराच्या बाहेर. तर आता मोनिका आता विचारात पडते आणि लगेच आता भैरवी म्हणते की कारण तुला माहिती नाही आहे तू त्या घरात येण्या अगोदर त्या राजकुमारने काय काय प्रताप करून ठेवलेत. मोनिका म्हणते तुम्ही काळजी करू नका, ती सावली इथे जास्त दिवस नाही राहणार, आता ती फक्त इथे सारंगमुळे आली आणि आता तरी तिचं फक्त सारंग बरं होण्यावरच लक्ष आहे, तेव्हा आपल्याला काही धोका नाही. तर आता भैरवी म्हणते मोनिका अगं एवढा अंधारात राहू नको आणि एवढा विश्वास ठेवू नको त्या सावलीवरती. ती सावली ना काय आहे तुला माहितीच नाही आहे अजून, तुम्हाला आत्ता कळत नाही आहे ते सावलीपासून काय धोका आहे, पण एकदा का सारंग शुद्धीवर आला ना आणि तुमचा सगळ्यांचा खेळ मग खल्लास होऊन सावलीचा गेम सुरू होईल. आणि भैरवी म्हणते की मोनिका तू गाफील राहू नकोस, वेळेत सावध हो. तर मोनिका होकार देते आणि भैरवी म्हणते की खरं तर तुझ्याशी खूप बोलायचं होतं पण आता फोनवर बोलता येणार नाही. तेव्हा मोनिका म्हणते की ठीक आहे मी येईल तुम्हाला भेटायला आणि मोनिका फोन ठेवते. आणि इकडे आता सुशीला आणि अमृता किचनमध्ये येतात. तर आता ते सुशीला म्हणते की अमृता वहिनी अहो इथे हे सगळं काय चालू आहे आणि तुम्ही लोकांनी मला या कोणत्या संकटात टाकलं आहे. आणि अमृता म्हणते की आम्ही काहीच केलं नाही, या नाटकाची सुरुवात तर सारंगने केली होती. आणि इकडे आता अमृता म्हणते की तुम्ही दोघांनी हे नाटक सुरू केलं होतं तर तुला आता हे नाटक पुढे न्यावीच लागेल. तर सुशीला म्हणते की एक सांगू का, सारंग सर आणि सावली वहिनी यांचा जोडा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि हे सगळं नाटक करता करता मला आता नारद मुनी असल्यासारखंच वाटायला लागलंय. असे आता सुशीला बोलता सावली तिथे येते आणि म्हणते की नारद मुनी. तर आता दोघीही घाबरतात आणि इकडे आता सावली म्हणते की नारद मुनीची कोणती गोष्ट सांगत होतात आणि अमृता म्हणते काही नाही सहजच. आणि दोघीही आता सावलीला गुड मॉर्निंग करतात. आणि इकडे आता सावली म्हणते की मला एक सांगा ना वहिनी आज मुलांना डब्यामध्ये काय दिलं. तर आता सुशीला म्हणते नेहमीप्रमाणे भाजीपोळी. आणि इकडे आता लगेच आता सावली म्हणते की भाजीपोळी बरं ठीक आहे, अबीर तर खाईलच पण ओवी मॅडमची सँडविच बनवण्याची फरमाईश आहे. अमृता म्हणते की सावली ऐक ना आता ना सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि ते शाळेतून आल्यावर करू ना. तर सावली म्हणते की वहिनी सँडविच करायला कितीसा वेळ लागणार आहे. आणि लगेच आता अमृता म्हणते की बरं ठीक आहे लवकरात लवकर बनव. आणि लगेच आता सावली म्हणते की सुशीलाताई तुम्हाला माहीतच असेल ओवीला कोणत्या प्रकारचं सँडविच लागतं ते. तर आता सुशीला म्हणते की साध्या प्रकारचं सँडविच. तर सावली पुन्हा आता सुशीलाकडे बघते तर अमृता डोक्याला हात लावते आणि सावली म्हणते साधं सँडविच. तर सुशीला म्हणते की म्हणजे ते बटर असलेलं किंवा बटर लावलेलं सँडविच तिला आवडतं. तर आता सावली म्हणते नाही मला वाटतंय तिला टोस्ट सँडविच आवडतं, कारण आम्ही पंढरपुरात गेलो होतो ना त्यावेळेस तिने माझ्याजवळ ह्या सँडविचसाठी हट्ट धरला होता. सावली म्हणते की आम्ही एका सँडविचवाल्याकडे गेलो होतो पण तिथे साधं सँडविच होते आणि ते बघून ओवी रुसून बसली होती. आणि अमृता म्हणते की करेक्ट तिला ना डोस सँडविचच आवडतं बरोबर ना सुशीला. तर सुशीला म्हणते हो. आणि अमृता म्हणते की पण आम्ही तिला डोस सँडविच शाळेमध्ये देत नाही. तर आता सुशीला म्हणते की बरोबर आहे आम्ही नाही देत कारण ते ना लगेच अमृता म्हणते थंड होते. अमृता म्हणते तुझी इच्छा असली ना मुलं घरी आल्यानंतर सावली आपण त्यांच्यासाठी डोस सँडविच करू. आणि सावली म्हणते ठीक आहे वहिनी मी आलीच. आणि सावली बाहेर जाते. तर आता अमृता सुटकेचा श्वास सोडते. आणि इकडे आता अमृता म्हणते की का बोलायला गेलीस तू. तर सुशीला म्हणते मला काय माहिती. आणि सुशीला म्हणते मला काय माहिती ओवीला साधं सँडविच आवडत नाही म्हणून. सुशीला म्हणते की हे कुठे सांगितलं तुम्ही. तर अमृता म्हणते की मग तोंड बंद ठेवायचं ना. आणि इकडे आता मोनिका ही भैरवीला भेटायला येते. मोनिका भैरवीला भेटायला येताच आता इकडे भैरवी म्हणते की मोनिका राजकुमारचा काय तपास, काय तिकडेच राहणार आहे का काय तो. आणि भैरवी म्हणते की ती ओवी कुठे दिसत नाही का. पण इकडे मोनिकाचं मात्र लक्ष नसतं आणि मोनिका विचार करते की खंड्यात तोच होता का, आज इथे कुठे दिसत नाहीये. आणि मोनिका विचार करते की जर तो इथे नाही तर मग तो गेला कुठे आणि कुठे असेल तो. तर तेवढ्यात भैरवी मोनिकाकडे बघते आणि नेमका त्याला कुणी गायब केलं तर नसेल ना. तर इकडे भैरवी मोनिकाला हात मारते. मोनिकाचं लक्ष नसतं तर मोठ्याने भैरवी म्हणते मोनिका. तर मोनिका भानावर येत भैरवीकडे बघते आणि भैरवी म्हणते मोनिका मी तुझ्याशी बोलते तुझं लक्ष कुठे आहे. आणि लगेच आता भैरवी म्हणते राजकुमारला मिस करतेस का. आणि लगेच आता मोनिका हसतच म्हणते की हो. तर आता भैरवी म्हणते की मला सांग ना ती ओवी तुमच्या घरी कधीपासून राहते. आणि भैरवी म्हणते की म्हणजे सारंग तुमच्याकडे घेऊन आला होता ना, काय वय असेल तिचं साधारण. आणि लगेच आता मोनिका म्हणते की ओवी ना एकदम लहान होती, म्हणजे अगदी 1 दिवसाचं बाळ जन्मलेलं असेल ना तेव्हा. आणि भैरवी म्हणते की नक्की ना. आणि भैरवी विचार करते की याचा अर्थ खंड्या जे बोलला ते 100% खरं होतं. आणि मोनिका म्हणते की तुम्ही मला अचानक त्या ओवीबद्दल काय विचारताय, तिचा काय संबंध. आणि लगेच आता भैरवी म्हणते की संबंध आहे ना त्या ओवीच्या जीवावरच.
त्या ओवीच्या गाण्याच्या जेव्हावर त्या सावलीने मला पंढरपूरमध्ये माझ्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट कार्ड मिळवलं आणि त्या कॉन्सर्टमध्ये ओवीच गाणं गायली होती. आणि भैरवी म्हणते की मला कळलंय की या ओवीमुळे सारंग आणि सावली पुन्हा पुन्हा भेटायला लागलीत. आणि जर हे खरं असेल तर मग ओवीला सावलीपासून बाजूला म्हणजे वेगळं करायला हवं असे भैरवी बोलते. आणि आता इकडे मोनिका म्हणते की ओवीला सावलीपासून वेगळं करून काय होणार आहे, तर भैरवी म्हणते काय होणार आहे, खूप काही होणार आहे. आणि भैरवी म्हणते की या ओवीमुळे सारंग सावली एकत्र आले ना, आणि ती ओवी सावलीची अत्यंत लाडकी आणि अत्यंत आवडती स्टुडंट आहे ना. आणि भैरवी म्हणते की उद्या जर ओवीला मी माझ्या बाजूने वळून घेतलं तर त्या सावलीला मी सहज मात देऊ शकेन. आणि भैरवी म्हणते की ती ओवी माझा हत्यार बनू शकते आणि सावलीला मात देण्यासाठी मला त्या ओवीची गरज आहे. आणि भैरवी म्हणते की त्या ओवीचं मी गाणं ऐकलं आणि तिच्या आवाजात दम आहे आणि त्या आवाजामुळे ती उद्या सावलीला देखील टक्कर देऊ शकते. तर आता सावलीला टक्कर देऊ शकते असं बोलताच मोनिका म्हणते की अशक्य आहे ते. आणि मोनिका म्हणते की असं होऊ शकत नाही, कारण तुला माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, ओवीचं आणि सावलीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आणि भैरवी म्हणते की ते सगळं तू माझ्यावर सोड आणि मला माहिती आहे माझ्याप्रमाणे गोष्टी कशा घडवायच्या त्या. आणि भैरवी म्हणते तू फक्त एक काम कर, त्या ओवीला इथे घेऊन ये आणि सावलीला तिच्यापासून कसं दूर करायचं ना ते मी बघते. आणि भैरवी म्हणते की तेव्हा तू आणशील ना उद्या ओवीला, तर मोनिका होकार देते. आणि इकडे आता ओवी आणि अबीर बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात. तर ओवी आता अबीरच्या घोड्याला बरोबर बुद्धीने मारते. आणि इकडे आता अबीर म्हणतो की ओवी तू खरंच हुशार आहे आणि तू या बुद्धिबळाच्या कॉम्पिटिशनमध्ये मी म्हणतो भागच घे, तू सहजच जिंकशील. तर तेवढ्या शुभ्रा तिथे येते आणि शुभ्रा म्हणते की जर ओवी भाग घेऊ शकते तर मी सुद्धा भाग घेऊ शकते. आणि शुभ्रा म्हणते की हिला तर मी एकाच मिनिटात हरवू शकते. आता ती ऐकून अबीर हसू लागतो आणि म्हणतो की अगं एका मिनिटात तू हरवू शकते, तुला घोड्यांची नावे तरी माहिती आहे का. आणि लगेच आता शुभ्रा म्हणते की अबीर तुला काय मी वेडी वाटते का, तर हसतच अबीर म्हणतो हो. तर आता ओवी सुद्धा हसू लागते. आता शुभ्राला राग येतो आणि शुभ्रा म्हणते की आता मी तुला दाखवून देते ओवीला मी एका मिनिटात कशी हरवते ती. आणि लगेच आता शुभ्रा अबीरला ढकलून देते आणि म्हणते की हो बाजूला. तर आता बोट करतच आता अबीर म्हणतो की शुभ्रा मला ढकलू नकोस. पुन्हा शुभ्रा आता अबीरला ढकलवते आणि आता शुभ्राकडे मोठ्याने ओरडत अबीर म्हणतो शुभ्रा मला तू ढकलू नकोस नाही तर मी तुला पाडेन. तर तेवढ्यात ओरडत ओवी म्हणते थांबा. आणि इकडे आता ओवी म्हणते की हे बघ शुभ्रा तू इकडे ये, आमच्या दोघांचा खेळ चालू आहे ना, तो खेळ संपल्यानंतर आपण दोघी खेळूयात. शुभ्रा म्हणते की नाही मला आत्ताच्या आत्ता खेळायचं आहे. आणि इकडे आता अबीर म्हणतो की शुभ्रा ओवी जे सांगते ते ऐक. तर आता शुभ्रा म्हणते तुला काय करायचं मी नाही ऐकणार जा. आणि लगेच आता शुभ्रा म्हणते मला आत्ताच्या आत्ता खेळायचं आणि मला देणार आहात का तुम्ही चान्स. तर ओवी आणि अबीर दोघेही नकार देतात आणि सगळे आता घोडे फेकून देतात. आता रागाने शुभ्रा आतमध्ये निघून जाते. तर आता अबीर म्हणतो की चल ओवी आपण खेळूया. तर रडतच ओवी म्हणते की नको, आता ती काकूला नाव सांगेन आणि काकी माझ्यावरच ओरडेन. ओवी म्हणते की जरी शुभ्राची चूक असली तरी मोनिका काकू मलाच ओरडतील. आणि ओवी म्हणते की माझ्या मुलीला का खेळायला घेतलं नाही असं म्हणून ती मलाच मारेल आणि मलाच ओरडेल. अबीर म्हणतो काय ओरडेल ती तुला. अबीर म्हणतो तुझी यामध्ये चूक नाही तर मग ती का ओरडणार. तर ओवी म्हणते नको अबीर तुला माहिती नाहीये. आणि ओवी म्हणते या घरात मोनिका काकूशिवाय मला कोणीच वाचवू शकत नाही. तर लगेच आता अबीर म्हणतो तू माझ्यासोबत चल. आणि अबीर म्हणतो की चल. ओवी म्हणते नको. तर ओवीचा हात धरून अबीर आता ओवीला घेऊन जातो. आणि इकडे आता बबलू हा सारंग सोबत आता बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. तर तेवढ्यात सावली आता तिथे येते. आणि इकडे आता सावली म्हणते की एक विचारू का दादा. तर बबलू म्हणतो की विचार ना. सावली म्हणते की त्या दिवशी सुशीलाताईला माझा राग आला असेल ना. सावली म्हणते की कसं शक्य आहे, त्या यांच्या बायको आहेत ना आणि मी सतत यांच्यासोबत राहते. सावली म्हणते मी त्यांच्या बाजूला बसते, त्यांची सेवा करते, त्यांना वाईट वाटत असेल नाही का. आणि सावली म्हणते की सुशीलाताईंना त्रास होत असेल. तर बबलू म्हणतो नाही त्यांना कशाला त्रास होईल. आणि बबलू म्हणतो की तू त्याचा विचार करू नको सावली वहिनी, त्रास वगैरे कसला नाही होत त्यांना. आणि बबलू म्हणतो की हे सगळं सारंगच्यासाठीच चाललंय ना, सारंग बाबा बरा व्हावा म्हणून चाललंच ना, तेव्हा त्यांना नाही येणार राग. तर सावली म्हणते की बबलू दादा तुम्हाला नाही कळणार बायकोंच्या मनात कसं असतं ते आणि काय असतं ते. आणि सावली म्हणते मला माहिती आहे त्यांना वाईट वाटत असेल आणि त्रास होत असेल. आणि सावली म्हणते की तुम्हीच सांगा ना कसं सहन होईल. आपला नवरा बेशुद्ध असताना दुसऱ्या मुलीचं नाव घेतो, हे कोणत्या बायकोला सहन होईल. आणि सावली म्हणते मला हे माहिती हे शुद्धीवर आले तर त्यांची बायको त्यांना सांभाळणार आहे म्हणून. आणि बबलू म्हणतो की सारंग दुसऱ्या बायको बरोबर उद्या आता बघून
तुला सुद्धा त्रास होईल ना. तर आता सावली म्हणते मला कशाला त्रास होईल, माझं दुसरं लग्न झालं ना. आणि बबलू म्हणतो झालं तर मग मग तुझा संसार व्यवस्थित चालू आहे ना, मग कशाला तू सुशीलाताई आणि सारंगच्या संसाराचा विचार करतेस. आणि सावली म्हणते की अजून एक विचारू का. तर आता बबलू म्हणतो की विचार सावली बहिणी. सावली म्हणते की यांचं लग्न कसं झालं. तर आता बबलू म्हणतो कसं झालं म्हणजे मंगळसूत्र घालून. आणि सावली म्हणते की तसं नाही, म्हणजे यांचं लग्न थाटामाटात झालं का. बबलू म्हणतो थाटामाटातच करायचं होतं, पण सारंगच बोलला नको थाटामाटात. आणि बबलू म्हणतो की रजिस्टर करूयात असं तो म्हणाला, आणि मग मीच साईन केली होती त्यावेळेस सावली वहिनी. आणि सावली म्हणते की मी घरातून गेल्यानंतर लगेच लग्न केलं का. तर बबलू म्हणतो जाऊ दे ना सावली वहिनी, कशाला उगाच त्या चौकशा करायच्या. आणि बबलू म्हणतो की विसरून जायचं त्याचं काय एवढं. आणि त्यानंतर आता विचार करत बोट करून बबलू म्हणतो की सावली वहिनी तू थाटामाटात लग्न केलंस का. आणि बबलू म्हणतो की तू थाटामाटात लग्न केलं का, रजिस्टर लग्न केलं कसं केलंस. तर सावलीला धक्का बसतो आणि सावली आता बबलूकडे बघते आणि सावलीला आता काय उत्तर द्यावं हे का आता कळेनासं होतं. आणि इकडे आता ओवीला घेऊन अबीर हा शुभ्राकडे येतो आणि लगेच आता शुभ्राने सुद्धा मोनिकाला तिथे आणलेलं असतं. आणि शुभ्रा आता अबीर आणि ओवीचं नाव मोनिकाला सांगते. तर आता अबीरला राग येतो आणि लगेच आता बोट करत आता अबीर म्हणतो की शुभ्रा उगाच खोटं बोलू नकोस, आम्ही तुला काहीच केलेलं नाही आहे. तर लगेच आता बोट करत आता मोनिका म्हणते की ए खबरदार गप्प बस, शुभ्राला या भाषेत बोलायचं नाहीस. तर तेवढ्यात सुशीला आणि सावली ही आता मोनिकाला बघते आणि इकडे आता मोनिका म्हणते की माझ्या शुभ्राला या अशा भाषेत बोलायचं नाही, कळलं का. आणि त्यानंतर आता ओवी आणि अबीर दोघीही त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तर सावली आता अबीरकडे येते आणि म्हणते की अबीर चल लवकर आवर, आपल्याला जायचं आहे. तर आता अबीर म्हणतो कुठे जायचं आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की आपल्याला घरी जायचं आहे. तर आता अबीरला धक्का बसतो आणि अबीर आता सावलीला म्हणतो की या मोठ्या लोकांना काहीच कसं कळत नाही आहे, आपल्याला ओवीच्या बाबांना बरं करायचं आहे म्हणून. आणि तेवढ्यात आता अबीर हा ओवीकडे येतो आणि म्हणतो की ओवी आता आम्ही जाणार. तर लगेच आता तिथे मोनिका तिथे येते आणि म्हणते की हे आवाज बंद. तर आता अबीर आणि ओवी दोघेही घाबरतात. तर अबीर मोनिकाला म्हणतो की आम्ही आता आमच्या घरी चाललोय. तर आता मोनिका ही अबीरकडे बघते आणि आता सावली घर सोडून चालल्याच्या आता मोनिकाच्या लक्षात येते. आणि आता मोनिका विचार करते की जर सावलीला इथे थांबवायचं असेल तर या अबीरसोबत आता व्यवस्थित वागावं लागेल. आणि त्यानंतर आता मोनिका अबीरशी गोड बोलून आता सावलीला पुन्हा एकदा अबीरला तिथे थांबवण्यासाठी आता मोनिकाने विनंती केलेली असते आणि पुन्हा आता अबीर तिथेच थांबतो. तर आता इकडे सावलीला सुशीलावरती संशय येतो आणि इकडे आता सावली ही पुन्हा सारंगकडे येऊन सारंगची आता काळजी घेऊ लागते. आणि इकडे आता ओवी ही अबीरला म्हणते की अबीर अरे जर तू गेला असता तर माझं इथे कोणीच नव्हतं आणि मला बाबाशिवाय इथे कोणीच जीव लावत नाही. तर अबीरला धक्का बसतो. अबीर म्हणतो की असं का बोलतेस ओवी, तुझी आई आहे ना. तर तेवढ्यात आता ओवीला मोठा धक्का बसतो आणि ओवी आता अबीरला म्हणते की अबीर कुणाला सांगू नकोस. तर अबीर म्हणतो काय. आणि ओवी म्हणते की सुशीला काकू ना माझी आई नाही आहे. तर ते ऐकताच आता अबीरला धक्का बसतो आणि अबीर म्हणतो काय. तर ओवी म्हणते हो, पण अबीर तू कुणाला सांगू नकोस. अरे बाबाने ना मला ॲडमिशन घेण्यासाठी आई बनून सुशीला काकूला आणलं होतं, पण ती माझी खरी आई नाही आहे. तर आता अबीरला धक्का बसतो आणि पटकन आता अबीर सावलीकडे येऊन सुशीला ही ओवीची आई नसल्याचे सत्य आता सावलीला सांगतो. आणि सावलीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि बबलू अमृतावहिनी सगळेजण आपल्याबरोबर खोटं बोलून नाटक करतायत आणि सारंगने अजूनही लग्न केलं नसल्याचे सत्य सावलीसमोर येताच आता उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. आणि सारंग अजूनही आपल्यावर तेवढंच प्रेम करतो आणि सारंगच्या तोंडातून आपलं नाव म्हणजे सारंगने अजूनही लग्न केलं नाही आणि अजूनही सारंगच्या हृदयात आपल्यासाठीच जागा आहे आणि आपल्याविषयी प्रेम आहे हे सावलीच्या लक्षात येऊन उडालेला असतो तो सगळ्यात मोठा धमाका. तर आता जीवाच्या आकांताने सारंगची काळजी घेऊन सावली आता सारंगला कशी शुद्धीवर आणते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.